ओके. प्रॉब्लेम काय दिला बघा, एका खोलीत चौरसाकृती आकारच्या 2000 फरशा बसवलेल्या आहेत. ओके. मी कन्सिडर काय करतो सांगा, की मी काय त्याची लेंथ आहे ना, एक साईड म्हणूया आपण त्याला साईड आपण लेंथ काय केली एक्स कन्सिडर केली. तो स्क्वेअर आहे, चौरसाकृती आहे म्हणजे स्क्वेअर आहे. म्हणजे याची एरिया किती आली सांगा, एक्स स्क्वेअर झाली. आणि आपण जर 2000 फरशा बसवल्या तर त्याचं काय झालं सांगा, एरिया टोटल एरिया किती आली 2000 एक्स स्क्वेअर झाली. ओके. नंतर त्याने काय म्हटलं सांगा, सर्व बाजूने काय केलं सांगा, 1/4 कमी केलेली आहे. इकडनं 1/4, इकडनं 1/4. ओके. दोन्ही बाजूने आपण काय केलं सांगा, 1/4 कमी केली सगळ्या बाजूने. या बाजूने झाली. त्यामुळे माझी लेंथ कशी होणार बघा, आपली लेंथ आहे ती काय होणार आहे, चेंज होणार की नाही. आणि तुम्ही कन्सिडर काय करता, तर एका बाजूने कन्सिडर करा. आपल्याला काय करायचंय, तर दोन्ही बाजूला कन्सिडर करायचं. मग मला मला काय होणार सांगा, एक्स ची लेंथ होती त्याच्या 1/4 एका बाजूची आणि दुसऱ्या बाजूची पण काय होणार सांगा, 1/4 होणार आहे. ओके. हे जर आपण हे केलं, सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय, जे डिनॉमिनेटर वगैरे सेम केला तर आपल्याला काय मिळतं सांगा, 2x/4 इज इक्वल टू 1x/2. ही काय झाली, त्याची लेंथ झाली. मग त्याची एरिया काय होणार सांगा, आपली एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 4 होणार आहे. ओके. ही काय झाली सांगा, नवीन फरशीची काय झाली, एरिया झाली. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, आपली टोटल एरिया किती आहे, एवढी एरिया आहे. त्याला मी काय करणार, 2000 एक्स स्क्वेअर आणि आपल्या फरशीची एरिया किती आहे, एक्स स्क्वेअर अपॉन 4. एक्स स्क्वेअर जाणार आहे, 4 वर येणार, म्हणजे आन्सर काय येणार सांगा, 8000 येणार. 8000 येणार. आपण प्रॅक्टिकली बघूया. समजा आपल्याला काय दिले सांगा, एक्स आपण कन्सिडर करूया, 4 कन्सिडर करूया. ओके. म्हणजे 400 काय आले 16 आणि 16 काय झालं, फरशीची एरिया झाली स्क्वेअर जे काय असेल ते युनिट. ओके. इंटू 2000 म्हणजे किती आलं आपलं सांगा, 16 दुनी 32,000 झाली. ओके. आपण काय केली सांगा, इकडनं 1/4 म्हणजे काय झाली, 1 कमी केली, इकडनं 1 कमी केली, म्हणजे ऍक्च्युली 2 कमी आले. म्हणजे त्याची फरशीची साईज सगळ्या बाजूने होणार, या बाजूने 1, या बाजूने 1, म्हणजे इकडनं पण 2, 2 मिळाले. म्हणजे त्याची एरिया किती आली सांगा, त्याची एरिया 2/2 इंटू 2 म्हणजे काय आलं सांगा, 4 झाली. म्हणजे एका फरशीची सध्या रेड्यूस किती आली सांगा, 4 स्क्वेअर युनिट झाली. आणि एरिया किती आहे आपली, टोटल एरिया जी आपली फरशीची बसवायची आहे त्या किती आहे सांगा, 3200 डिवायडेड बाय केलं तर आपल्याला काय मिळतं सांगा, 8. हे मी माझं एक 0 चुकलेलं आहे, 8000 आहे ना. कुठलंही घ्या एक्झाम्पल, जर आपण समजा कन्सिडर करूया दुसरं एक घेऊया, प्रॅक्टिकली बघूया आपण. ओके. मी काय घेतलं सांगा, आपली जी आहे ती 8 घेतो. ओके. 8x8 ची फरशी होती. 8 जा 64 झाले. ओके. 64 झाल्यानंतर मला काय करावं, 2000 आपण हे केले, काय केलं, फरशा बसवल्या. तर काय आलं सांगा, 64 म्हणजे 128 किती आले, 1000 ना, 1 लाख वगैरे समजा टोटल एरिया आली. आता आपण काय केली सांगा, प्रत्येक बाजूने काय केली, 1/4 कमी केली. 1/4 म्हणजे किती आली सांगा, याची जर आपण 1/4 केली तर 2 कमी आली, इकडनं 2 इकडनं 2 म्हणजे 4/4 ची आली. 4/4 म्हणजे आपलं काय होणार सांगा, 416 आहे का, बरोबर आहे. आणि 16 8 848 4 8 1 8 4 12 बरोबर आहे. काय तर सांगा 8000. तुम्ही फक्त विचार काय करताय सांगा, की एका बाजूची हे झाली असं नाहीये. त्यांनी काय म्हटलं सांगा, सर्व बाजूने 1/4 काय झालेली सांगा, कमी केलेली आहे. त्यामुळे माझं आन्सर मला वाटतं बरोबर आहे. ओके.